आहे की नाही. आणि फळ लागावं तर ते उपयोगाला यावं. फळं तर निंबाच्या झाडालाही लागतात. निंबाच्या झाडाला लिंब निंबोळिया व्याला तो कावळू याशी सुकाळू झाला, ज्ञानोबराय म्हणतात. ज्या वेळेला आंबा पिकतो त्याच वेळेला निंबोळी पिकते. दोघांचा कालावधी एकच आहे. पण असं कोणी म्हणलं का की हापूस आंब्याचे भाव खूप वाढलेले आहेत, घरी जावई बाप्पू आलेले आहे, रस्त करावं लागते, मग आपल्या वावरातल्या निंबोळ्या घेऊन येऊ? नाही. निंबोळी पिकली, आंबाही पिकला, पण दोघातला फरक पाहिला तर आंबा गोड आहे. आणि मग निंबोळ्या कोण खाते म्हटले? कावळे. तो कावळू अशी सुकाळ झाला. कावळे एकमेकाला सांगतात चला चला आंबे खायला जाऊ. कारण आंबा त्याला पचत नाही. कावळ्याने जर द्राक्ष आणि आंबा खाल्ला तर त्याचं तोंड येतं. द्राक्ष रसा, आंबरसा, तोंड सडे, वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाची. ज्ञानोबराय म्हणतात आंब्याच्या सेवनाने, द्राक्षाच्या सेवनाने कावळ्याचं तोंड खराब होतं. मग त्याच्यासाठी सुरूच चांगलं फळ कोणतं आहे? निंबोळी आहे. तर खरं सांगा, निंबोळी हे चांगलं फळ आहे का? फळ आहे पण चांगलं नाही. फळ असावं, चांगलं असावं, झाड असावं, चांगलं असावं. हे झाड चांगलं आहे, त्याला लागलेलं फळ चांगलं आहे. कारण झाड चांगलं आहे हे फळ सांगत असते. झाड फळात ते आहे जे झाडात आहे. वृक्षाचा सार जर काय असेल तर फळ आहे. वृक्षाचे गुण फळात उतरत असतात. पण मुळात वृक्षच जर गोड असेल तर त्याला फळही मधुर येत असते. आणि वृक्षच जर मुळात कडू आहे तर त्याचे फळही कडू येतात. मग हा वृक्ष वेद रूपी वृक्ष आहे. नितराम गमयती बोधयती सनिगमो वेदाः. सदैव बोधामध्ये निमग्न आहे वेद. सदैव त्याच्या अंतःकरणामध्ये जगताचं कल्याण व्हावं हे वाटतं. वेद कशासाठी निर्माण झाले? या जगातले सगळ्यात प्राचीन ग्रंथ आहेत असं म्हणतात. त्याचा कर्ता कोण आहे अजून निश्चित झालेलं नाही. कारण ज्याने कोणी निर्माण केले असतील त्याला केवळ मानव जातीचा विकास आणि मानव जातीला शांती, मानव जातीचा उत्कर्ष, मानव जातीची प्रसन्नता, ह्याच गोष्टी त्याच्या डोक्यात होत्या. त्याला असं वाटलं एखाद्या वेळेला माझं नाव जरी नाही लिहिलं तर काही बिघडणार नाही, पण मी जे सांगतो याचं धारण जर समाजाने केलं तर त्या समाजाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या धारणेने वेद तयार झाले. म्हणून वेद सदैव मानव जातीच्या कल्याणाचा विचार करतात, सदैव. आणि नेहमी बोधाच्याच गोष्टी सांगतो वेद. तुम्ही बोधावर आरूढ राहा. आता असा आहे, त्या बोधरूपी वृक्षाला जो बोधावर आरूढ आहे असा वेद आहे. आणि त्या बोधावर आरूढ असणाऱ्या वेदाला, त्या वृक्षाला जे फळ लागलं त्याचं नाव आहे भागवत. मग याच्यात काय? ब्रह्मरस. आणि हे असं फळ आहे, परिपक्व फळ आहे. या फळामध्ये ना छिलका आहे, ना कोय आहे, ना बीज आहे, नुसतं फळच आहे. म्हणजे रसच आहे सगळा भरलेला. मग सगळ्यांना सांगितलं तुम्ही काय करा, या रसाचं रस आस्वादन करा. हे फळ खा, प्या. कारण फळाचं असं आहे, सगळेच फळ एकदम खाता येत नाहीत. नाही, काही फळात काही त्याज्य असते, काही ग्राह्य असते. आंबा खायचा असेल तर मधला मधला खा. हा, नुसतं जैलातून सुटल्यासारखं जमणार नाही. लोक म्हणतील आंबा खायला येत नाही. त्याची सालं फेका लागतील, त्यातली कोय फेका लागेल, मधला जो माल आहे तो काढावा लागेल. केळाचं तसं नाही, ते वरचे टरपलं खायला लागतात, मग मधला माल खावा लागतो. नाही तर फत्रासहित केळं. लोक म्हणतात सगळं व्हिटॅमिन तर मग फत्रातच आहे. अरे फत्रा, फत्र खात नसतात ना, पायाला चांगलं नाही दिसत. लोक काय म्हणजे कसं आहे हो, काही त्याज्य आहे, काही ग्राह्य आहे. पण इथे त्याज्य आणि ग्राह्य सगळं ग्राह्यच आहे, त्याज्य काहीच नाही. बरं, फळं दिसायला चांगले असतात म्हणजे ते गोड आहेतच असं थोडी नाही. बरेच फळं दिसायला, आता मार्केटमध्ये एक फळ आलंय, तशी या जगातले असे असंख्य फळं आहेत जे अजून भारतात आपल्याला माहित नाही. आपण फक्त चिकू,
सफरचंद तिथंच अडून आहे आपली गाडी. इकून तिकून चायनावाल्याने आपल्याकडे 2-3 फळं पाडत. खूप सारे फळं आहेत या जगात. जपानच्या लोकांनी ती एवढी प्रगती केली, त्यांच्या आंब्यात कोईच नाही, बिना कोईचा आंबा आहे. त्याच्यात ती हे नाही, गुठली नाही, नुसतं रस.